नमस्कार मंडळी, मी शरद आणि स्वागत करतोय तुमचं अकोला बसस्टँडवर. अकोला बसस्टँड क्रमांक 2, विदर्भातलं सर्वात महत्त्वाचं शहर अकोला शहर. अकोला जिल्ह्यामध्ये मी आता आलो आहे. अकोला बसस्टँडचा पहिला व्हिडिओ पण आपण बनवला होता पावसाळ्यामध्ये. त्यावेळेस मॉर्निंगचे काही रूट दाखवले होते. आता यावेळेस आपण इव्हिनिंगचे काही रूट दाखवणार आहोत. म्हणजे संध्याकाळच्या पुढचे 4:30 वाजलेले आहेत. आता 4:30च्या पुढचे संध्याकाळपर्यंतचे रूट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर करतो व्हिडिओ स्टार्ट. आता 4:30चा टाईम झाला आणि गाडी लागलेली आहे अकोला ते पांढरकवळा, मूर्तिजापूर, कारंजा, दारव्हा, यवतमाळ आणि पांढरकवळा असा पूर्ण रूट आहे. वाजलेत संध्याकाळचे 4:30. होऊ शकता छत्रपती संभाजीनगरसाठी लागलेली आहे. रूट आहे साकुरी छत्रपती संभाजीनगर अशी गाडी आहे. अकोलानंतर चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगर रूट कंप्लीट झालेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त या गाडीचा हिरकणी गाडी आहे. वर तुफान गर्दी. अकोल्याचं मेन बसस्टँड आहे, बसस्टँड क्रमांक 2. अकोल्यावरून जळगाव खान्देश गाडी लागलेली आहे आणि गर्दी पाहू शकता जळगाव खान्देशसाठी. 4:30चा टाईम झाला. अमरावती, जळगाव खान्देश, अकोला, खामगाव, मलकापूर, सावळ, जळगाव खान्देश असं आहे. हे अकोला बसस्टँडचं नवीन वेळापत्रक आहे. तुम्ही झूम करून पाहू शकता आणि पाऊस करून पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या मार्फत. एकूणच 20 फ्लॅट क्रमांक असलेलं बसस्टँड आणि अकोला जिल्ह्याचं हे मुख्य बसस्टँड आहे. अमरावती बुलढाणा लागलेली आहे. 4:45 झाले जेमतेम. आणि या बाजूला उदगीर शेगाव, उदगीरवरनं आली आणि शेगावला जात आहे ही गाडी. उदगीर शेगाव. अकोला ते कारंजा गाडी लागली. संध्याकाळचे वाजले 4:45. मूर्तिजापूर मार्गे ही कारंजा गाडी. हा रूट पाहू शकता लांबलाचक रूट आहे. नंदुरबार अकोला, अकोला नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोला असा मार्ग आहे या गाडीचा. 5 वाजत आले आहे आणि मूर्तिजापूरसाठी गाडी लागली. अकोला, मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू मार्गे. या भागातले सगळे जवळपासचे रूट पाहू शकता. अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, अकोला, कारंजा, अकोला, मूर्तिजापूर आणि तिकडची अकोला, मंगरुळ, पीर सगळे जवळपासचे. तर या इकडे पाहू शकता अकोला बसस्टँड. इकडचे प्लॉट सगळे पॅक आहे. इकडे गाडी वेटिंगवर आहे, गाडी लागायला जागा नाही. तर या इकडे पहिल्या क्रमांकाच्या फ्लॅटवर पुणे गाडी लागलेली आहे. अकोला, पुणे, खामगाव, चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे असा मार्ग आहेचा. इकडे बुलढाणा गाडी लागली, नागपूर, बुलढाणा. इकडे अमरावती, बुलढाणा. इकडे अकोला, किनवट, बाळापूर, खामगाव, किनवट असा हिचा मार्ग आहे. या इकडे अकोला शेगाव लागली, शिवशाही गाडी. इकडे पाहू शकता शिवशाही गाडी आहे इलेक्ट्रिक नागपूरसाठी. अकोला, अमरावती, मूर्तिजापूर आणि नागपूर. अकोला, वाशिम गाडी आणि गाडी फुल पॅक भरलेली आहे. कॅबिनमध्ये पण 4-5 लोक बसते इतकी गाडी पॅक भरली अकोला वाशिमसाठी. आणि हिरकणी पाहू शकता. हिरकणीचा कलर पण जबरदस्त आहे, कॉम्बिनेशन आहे कलरचं. तिकडे पलीकडे मिठाई आहे. हिरकणी गाडी लागली अकोला, यवतमाळसाठी. कारंजा, दारव्हा, यवतमाळ. वाजलेत संध्याकाळचे 5 आणि अकोला ते धामणगाव बडे गाडी लागलेली आहे. बाळापूर, खामगाव, नांदुरा, पुली, शेंबा, मोताळा, धामणगाव, बडे हा रूट नवीन आहे. पहिले अगोदर नव्हता हा रूट. शेगाव, जामनेर जसा जातो तसा धामणगाव, बडे त्या साईडचा हा रूट आहे. अकोला, धामणगाव, बडे. अकोला ते परतवाडा, अंजनगाव, परतवाडा. इकडे लागलेली अकोला, तेलारा, निंबा, अडसूट, तेलारा. 5चा टाईम झालेला आहे संध्याकाळचा. आधी गाडी चालली अकोला, शेगाव आणि इकडे 2 शेगावसाठी शिवशाही गाडी लागल्या. शेगावसाठी बरीच वाहतूक सुरू असते इथून अकोला, शेगाव. 5 वाजले. नागपूर गाडी, हिरकणी गाडी आहे. संभाजीनगर, नागपूर हा रूट तर चालूच असते नागपूरसाठी. संभाजीनगरसाठी अकोल्यावरनं, अमरावतीवरनं, अकोल्यावरनं चालूच असते.
इकडे पाहू शकता बुलढाणा मोर्शी गाडी मोर्शीला चालली आता खामगाव अकोला मूर्तिजापूर अमरावती मोर्शी तुकडोजी महाराज मोर्शी. दिग्रस गाडी चालली अकोला दिग्रस 5:30 वाजत आले आहे संध्याकाळचे वाजले 5:30. नांदेडसाठी गाडी चालली वाशिम हिंगोली कळमनुरी नांदेड. जळगाव जामोदसाठी निंबा वरवट मार्गे गाडी अकोला जळगाव जामोद 5 वाजलेले आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:05. नाशिकसाठी गाडी लागलेली आहे स्लीपर सीटर बस आहे नाशिकसाठी अकोला नाशिक. बाजूला शिवशाही लागलेली आहे बुलढाण्यासाठी अकोला बुलढाणासाठी रेग्युलर असते नागपूरसाठी रेग्युलर असतं अमरावतीसाठी रेग्युलर असते. पाहू शकता शिर्डी नागपूर या प्रवासाची बस आहे. श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना खामगाव शेगाव अकोला अमरावती नागपूर. साडेपाच वाजले अकोला पुणे गाडी लागली खामगाव चिखली जालना छत्रपती संभाजीनगर नगर पुणे स्लीपर सीटर बस त्या बाजूला नाशिक. 6 वाजलेले आहेत हिंगणघाट शेगाव वर्धा पुलगाव चांदूर रेल्वे अमरावती मूर्तिजापूर शेगाव आणि इकडे साकोली शेगाव हे परत आलेले रूट शेगावसाठी जात आहे. आणि इकडे बुलढाणा यवतमाळ बुलढाणा हा रूट आहे. अकोला अकोट आणि ही पण अकोला अकोट 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. लोकल रूट आहे काटेलधामसाठी अकोला काटेलधाम. संध्याकाळची सनसेटची वेळ आहे आणि अकोला बस स्टँडचा लुक पाहू शकता. तर मंडळी एक जुन्या काळातली गोष्ट दिसली मला मी तुम्हाला दाखवतो. ही टाकी आहे पाण्याची आणि याच्यावरती पाहू शकता एंटीना आहे साध्या जुन्या काळातला एंटीना आहे ओल्ड इज गोल्ड. दूरदर्शनचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा हा एंटीना आहे. कोणाकोणाच्या घराला आहे अजून कमेंट करून सांगा. हा संध्याकाळच्या 6:45 ही गाडी रिटर्न झाली माहूर शेगाव माहूर शेगाव हा रूट आहे या गाडीचा. आपण आलो तेव्हापासून अकोला पुणे 3री गाडी लागली पुण्यासाठी पण ही शयनयान गाडी आहे स्लीपर सीटर हिरकणीमधून. वाजलेले आहेत 6:30. अकोला दिग्रस लागलेली आहे 3री गाडी आहे ही पण. आणि इकडे मंगरूळ पीरसाठी ह्या रेग्युलर रूट चालणारे आहेत अकोल्यावर. आहे ओल्ड बस स्टँड जुनं बस स्टँड आहे अकोल्याचं आणि या बस स्टँडवर लोकल रूट लागतात जसं की उभा आगर आंबोरी वगैरे. आकार स्टाफ पण आहे आणि असं कौलारू प्रकारचं 3 पत्रे आहे आणि जुनं बस स्टँड आहे एकदम अकोल्याचं लोकल रूटसाठी इथल्या. पाहू शकता मंडळी खंडर पडलेलं बस स्टँड 4 फ्लॅट क्रमांक आहे या ठिकाणी आणि खंडर अवस्थेत आहे. इकडे पाहू शकता अकोला वाडेगाव गाडी. प्रवासी अवस्था पाहू शकता. ही खरी मजा आहे आपल्या गाडीची वाट पाहायची. प्रवासी निवारा कक्ष मंडळी तुमच्या डिमांडनुसार सगळ्याच कमेंटची दखल घेतली जाईल. फक्त सबुरीनं काम घ्यावं लागेल कारण की प्रत्येक ठिकाणी पोहोचवर त्या डेस्टिनेशनची राहणं ह्या गोष्टी पाहिजे वेळेला गोष्टी नाही आहे. आज मला माहिती आहे की किचकट विषय आहे सगळी बाकी प्रत्येक डिमांडवर बस स्टँडचं होईल. महाराष्ट्रातले सगळे बस स्टँड कव्हर करायचे.